सकाळी सकाळी कामाची धावपळ सुरू झालेली आहे. अगोदर नंबर आहे पाण्याचा. कारण लाईट गेली की मग पाणी पण म्हणजे भरायचं राहून जातं. तर अगोदर हंडा स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी मी भरत ठेवते आणि तोपर्यंत मी संग संग दुसरी कामं आवरते. आज ना किचनमध्ये इतका पसारा झालेला होता कारण का आज आम्ही फ्रीज काढलेलं होतं. कारण ते पाणी ना बाहेर येत आहे फ्रीजचं. आता कुठं काय झालेलं आहे मला समजत नाहीये. तर दिनेश म्हटला की मम्मी पूर्ण फ्रीज काढूया. ते पाईपचं पाणी बाहेर जात नाही, मध्ये पडत आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये पाणी जसं फ्रीज मी खोललं ना तसं खूप सारं पाणी, 1-1 ग्लास पाणी निघत आहे आणि सगळीकडे पाणी-पाणी होत आहे. तर ते मला समजत नव्हतं. खूप दिवस झाले हे असं होत आहे आणि यांना पण तितका वेळ नसतो की ते सगळं बघणं, चेक करणं कारण घरी जास्त वेळ राहत नाहीये. तर म्हणलं आज काढूया. दिनेश पण घरी आहे आणि मला समजत पण नाहीये. त्याला समजतं की कुठं काय प्रॉब्लेम झालेला आहे त्याला. तर इकडे मी अगोदर बटाटे शिजत ठेवले होते, ते काढून घेतले. उकडलेले छान बटाटे म्हणजे आज आलू पराठे बनणार आहेत. म्हणजे दिनेश पुण्याहून आल्यापासून काही तिखट जास्त खात नाहीये. त्यामुळे मी त्याच्यासाठी आलू पराठे बनवत आहे म्हणजे बिना मिरचीचे. कांदे संपलेले होते तर अगोदर कांदे काढून आणले. कांदे स्टँडमध्ये ठेवून देते आणि जितके पाहिजे तितके मी इकडे साल काढून स्वच्छ धुवून घेते आणि सगळं चॉपरला चॉप करून घेणार आहे. कारण आता निवांत चिरत बसेन तर वेळ भरपूर जाणार आहे आणि एक्स्ट्रा कामं पण काढायची आहेत ना, सगळं फ्रीज काढायचं आहे मला पूर्णपणे. त्यामुळे ही पण कामं आहेत आणि पसारा पण खूप जास्त होणार आहे कारण फ्रीज ना इथल्या इथं पूर्ण ओपन होत नाही, समोर घ्यावं लागतं त्याला. आणि हरभरे पण मी भिजवून ठेवलेले होते फ्रीजमध्ये बघू शकता छान अंकुरित झालेले आहेत. तर आज हरभऱ्याची उसळ पण बनणार, पराठे पण बनणार, परत जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनणार. तर इकडे बघू शकता हरभरे छान अंकुरित झालेले आहेत. तर हरभरे मी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इकडं आणि हरभऱ्याच्या डबल पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकून हरभरे छान शिजवून घेते. तोपर्यंत बटाटे पण छान थंड होतील. तर बटाट्यावरची साल काढून घेते. दिनेश आत्ता उठलेला आहे, ब्रश करत आहे तो आणि म्हणत आहे, "मम्मी चिमण्याला तांदूळ तू टाकलेले नाहीये." तर मी सकाळी चिमण्याला तांदूळ टाकलेले होते, तर संपवले असतील ते. कारण मी जसं तांदूळ टाकते ना तसं खूप साऱ्या चिमण्या येतात. मग नंतर दिनेश उठला आणि आता बघत आहे, तर म्हणत आहे, "मम्मी तांदूळच नाही चिमण्यांसाठी." तर म्हणलं, "परत टाक." तर आता आणखीन तांदूळ टाकलेले आहेत. तर दिनेश म्हणाला, "लवकर आवरून घे तुझं आता फ्रीज काढायचं आहे ना." तर सगळं म्हणजे थोडंसं लवकर काढूया म्हणजे दुसरी कामं करायला मला थोडासा वेळ भेटेल. कारण दिवसभर किचनमध्येच घालेन तर मग दुसरी कामं कधी करणार? इकडे कांदे सगळे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडं एका 2-3 भाग करून घेतलेले आहेत आणि चॉपरमध्ये कांदे आणि फक्त 3-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या काही यामध्ये खराब पण झालेले ते काढून टाकले आणि इकडे कोथिंबीर वगैरे सगळं बारीक चिरून घेतलेले आहे आणि काही कांदे मी इकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. म्हणजे मला वाटलं इतके कांदे खूप कमी आहेत म्हणजे आता 2-3 रेसिपी बनणार आहे यामध्ये. उसळ बनवणार आहे, परत पराठे बनणार, आणखीन भाजी वगैरे. तर त्यासाठी मी इकडे कांदे आणखीन थोडेसे घेतलेले आहेत. आता हे सगळं चॉपरला मी चॉप करून घेते. म्हणजे ना हे काम खरंच सोपं होतं. कारण इतकं म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो ना सगळं बारीक चिरण्यासाठी. तर चॉपरला हे काम एकदम आरामात होऊन जातं कमी वेळामध्ये. तर बघू शकता अगदी मिनिटामध्ये सगळी कांदा, हिरवी मिरची छान चॉप झालेले आहेत आणि इकडे हे सगळं मी व्यवस्थित पुसून ठेवलेलं आहे. कारण किचनवरती खूप जास्त पसारा होतो. तोपर्यंत बटाटे पण छान थंड झालेले तर साल काढून घेऊया बटाट्यावरची पूर्णपणे आणि इकडे मी मसाला बनवून ठेवते पराठ्याचा आणि इकडं कुकरमध्ये मी हरभरे ठेवले ते पण शिजलेत आणि ते बघूया म्हणजे कुकरला 2 शिट्ट्या झाल्यात गॅस बंद केलेला आहे. सकाळी अशी धावपळ होते ना कामाची की ते पण करायचं आहे, हे पण करायचं आहे, सगळंच करायचं असतं आणि एक्स्ट्रा काढायचं असलं मग त्या दिवशी तरी जास्त धावपळ होते म्हणजे फ्रीज वगैरे काढायचं आहे आणि इकडे खाली थोडासा पसारा पण झालेला आहे. इकडे 2 पॅन घेतलेले आहेत. मी दोन्ही पॅन सेम आहेत दिसण्यासाठी पण क्वालिटी थोडीशी अशी आहे ना, एक एकदम पातळ स्टीलचं जे मी ऑनलाईन मागवलेलं होतं. त्यामध्ये भाज्या खूप लवकर करपतात कारण खूप पातळ आहे आणि तेल ना तळून ठेवलेलं होतं त्यामुळे थोडंसं बुडाला जमलेलं आहे ते म्हणून मी चाळणीने इकडे गाळून घेतलेलं आहे ते आणि तेल झटपट गरम झालेले बघू शकता कारण हे पॅन खूप पातळ आहे त्यामुळे. गॅस मी कमी केलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडते तोपर्यंत चमचे वगैरे जे जे मला लागतं सगळं मी काढून घेतलेलं आहे. मोहरी छान तडतडली नंतर अर्धा चमचा जिरं टाकलं आणि हिंग टाकलेलं आहे थोडंसं. अगोदर मी इकडे उसळ बनवत आहे तर इकडे कांदा आणि हिरवी मिरची जे चॉप करून ठेवलेलं होतं ते मी 2 चमचे घेतलेलं आहे आणि छान परतून घेतलं आणि एक अद्रकचा तुकडा छान ग्रेट करून टाकलेला आहे. पण ही उसळ काही दिनेश खाणार नाही मला माहिती आहे. कारण यामध्ये मी थोडीशी मिरची पण टाकलेली आहे आणि मसाले पण टाकणार आहे. पण खाणार नाही. अगोदरपासूनच दिनेशला उसळ वगैरे अशा वस्तू काही आवडत नाहीयेत. त्याला वेगळंच आवड आहे त्याची वरण, भात, पराठे वगैरे हे ते अशा वस्तू खात असतो. तर इथे उसळ बनणार आहे फक्त दोघा-तिघांच्या हिशोबाने. तर दिनेशला म्हणलं की कढीपत्ता घेऊन ये, कढीपत्ता संपलेला आहे. तर गेलेल्या घरच्या पाठीमागे आणि रिमझिम पाऊस पण सुरू आहे. सगळीकडे चिखल झालेला आहे. अगोदरच म्हणत होता मम्मी मी ना गं चिखलामध्ये जाणार नाहीये. तर म्हणलं कढीपत्ता घेऊन ये कारण मी फोडणी तयार करते तोपर्यंत. पण केव्हापासून तिकडेच गेलेले आहे. तर मी इथे समोर एक छोटं झाड लावलेलं आहे कुंड्यामध्ये.
त्यामधले 2 पानं कढीपत्ता आणला आणि ते फोडणीमध्ये टाकलेले. म्हणजे भाजी छान बनण्यासाठी, म्हणजे भाजी असो, कुठलीही रेसिपी असो, छान बनण्यासाठी आपण किती तामझाम करतो ना. कढीपत्ता टाकल्यानंतर मी सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. छान परतून घेतलं आणि जे हरभरे होते शिजवलेले ते टाकले, परतून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कमी गॅसवरती छान वाफवून घेतलं. मस्त उसळ बनलेली आहे. सगळी भांडी धुवून ठेवलेली आहेत मी. आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमार आता कढीपत्ता घेऊन आलेले. दुसरी फोडणी तयार होत आहे. तिकडे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि पॅन छान जड आहे, म्हणजे फोडणी करपण्याचं कसलं टेन्शन नाहीये. तर निवांत फोडणी बनवते. तर तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. नंतर खूप सारा कांदा आणि हिरवी मिरची, फक्त 2च हिरव्या मिरच्या मी पूर्ण कांदा टाकलेला होता, कारण दिनेश तिखट खाणार नाही त्यामुळे. आणि हे टाकलेलं आहे मी कांदा आणि हिरवी मिरची. नंतर एक अद्रकचा तुकडा मी छान किसून टाकलेला आहे. परतून घेतला. आता टाकूया सुके मसाले, जसं की हळदी पावडर, धना पावडर, थोडासा मसाला, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इकडे बटाटे जे आहेत ना ते मी खिसणीवरती खिसून यामध्ये टाकत आहे, कारण बटाटे छान उकडलेले आहेत, पण थोडंसंही मध्ये थोडंसंही कसरत राहिलं किंवा निब्बर राहिलं बटाटे व्यवस्थित होणार नाही, म्हणून मी खिसणीवरती खिसून टाकलेले. बघू शकता बटाटे छान मॅश होत आहेत. म्हणजे जसं मी खिसत आहे तसं ते मॅश होत आहेत, म्हणजे एकदम छान परफेक्ट हे उकडलेले आहेत. इकडे सगळे बटाटे मी छान मॅश करून टाकलेले आहेत आणि छान परतून घेऊया, म्हणजे मसाल्यामध्ये मी छान परतून घेतलेला आहे. एकदम मस्त हा पराठाचा मसाला बनून तयार झालेला, म्हणजे ही भाजी बनून तयार झालेली आहे. थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवलं, तोपर्यंत दिनेश निवांत बसलेला आहे. म्हणजे आता फ्रीज काढायचं आहे ना, तर म्हणलं तर आहे मम्मी इथला पसारा थोडासा काढ. तर मी म्हणलं कढीपत्ता वगैरे आणून ठेवलेलं हे अगोदर काढून ठेवूया. आणि पाऊस चालू आहे ना, त्यामुळे कढीपत्त्याची पानं एकदम ताजी आणि फ्रेश दिसत आहेत. वरती पाणी पण आहे, यावरती बघू शकता इकडे. आणि ताजा कढीपत्ता खूप छान याचा वास येतो. घरामध्ये याचा वास दरवळत आहे आणि खूप छान आहे. म्हणजे कढीपत्ते पण भरपूर प्रकारचे असतात, झाडं वेगवेगळी असतात. काही कढीपत्त्याचा छान वास असतो आणि एखादी कढीपत्त्याचं झाड असं पण असेल त्याला वासच राहत नाही, पण खूप छान आहे याचा वास. जसं भाजी टाकली ना खूप छान फ्लेवर येतो. इकडे सगळा कढीपत्ता मी पॅकबंद डब्यात भरून ठेवला. आणि मला भाजीसाठी आज काय करू, म्हणजे शेवग्याची शेंग आणि दोडके आणून ठेवलेले होते आणि मी भाज्या आजकाल काढून ठेवत नाही, जसं आणलं तसं ठेवते आणि जेव्हा मला बनवायचं आहे त्याच वेळी मी धुवून ते बनवत असते. पण शेवग्याची शेंग ठेवल्या खराब झाली, बघू शकता इथं पूर्ण बुरशी आलेली आहे शेंगांना. म्हणजे दोडके आणि शेंगा एकत्रच ठेवलेल्या होत्या, त्यामुळे असं झालं असेल. तर दिनेशला म्हणलं मी बाहेर लसूण नेऊन ठेवलं होतं काल आणि थोडंसं सोललेलं होतं, कारण लसूण सोलण्यासाठीच नेलं, पण मी दुसऱ्याच कामात लागलेली होते त्यामुळे ते राहून गेलं. तर दिनेशला म्हणलं बाहेर ताटली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये लसूण आहे, थोडासा लसूण सोलून आणते. फक्त 4 पाकळ्या सोलून आणला आणि म्हणत आहे मम्मी 4च पाकळ्या तू म्हणलेली होतीस ना, म्हणून मी 4च आणलेलं आहे. मी म्हणलं 4 म्हणण्याचं हे असतं, पण 4च कसं आणायचं, थोडंसं जास्त लागतं ना भाजीला. तर इथं थोडं थोडं करून एकदा करून करून ते थोडंसं लसूण सोलून आणून दिलेलं आहे. आणि इथे थोडासा कांदा चिरून ठेवलेला होता मी. तर आता पटकन मी इकडे शेवग्याची आमटी बनवून घेते, म्हणजे रोजचा स्वयंपाक मी संग संग मी बनवणार आहे. आणि इकडे दिनेशला म्हणलं थोडीशी उसळ टेस्ट करून बघ, तुला तिखट लागते का कशी झाली. तसं तर लाल मिरची पावडर मी जास्त टाकलेली नाहीये, तर फक्त 2च हरभऱ्याचे दाणे खाल्ला आणि म्हणत होता मम्मी खूप तिखट आहे, मी खाणार नाहीये. तर याचं रोजच आहे, अजिबात तिखट खात नाहीये. तसं तर ते तिखट होत नाही, पण तो म्हणत असतो. तर इकडे वरण बनवून ठेवलेलं आहे. यामध्ये मी शेवग्याची शेंग टाकलेली नाही, म्हणून मी इकडे वेगळं फोडणी दिलेली, लसणाची फोडणी दिली आणि थोडीशी मसाले टाकले, पाणी टाकलेलं आहे. हे छान शिजल्यानंतर मी वरणात मिक्स करणार आहे. आणि इकडे दिनेशनं चालू केलेलं फ्रीजमधलं सगळं काढण्याचं, म्हणजे अगोदर तर स्विच ऑफ केला, म्हणजे पिन वगैरे काढलेली आहे त्याची. आणि म्हणजे पूर्णच कलेक्शन काढलेलं आहे, कारण आता फ्रीज समोर घ्यायचं आहे ना आणि एक एक सामान काढायचं आहे. तसं तर फ्रीजमध्ये मी जास्त काही ठेवलेलं नाही आहे, फक्त मसाले वगैरे हेच ठेवलेले होते. सगळं काढून किचनवरती ठेवलेलं आहे इकडं. आणि अगोदर मी इकडं कणिक मळून घेते, तर गव्हाचं पीठ चाळून घेते. यावेळेस पीठ चाळून ठेवलेलं नाही ना, त्यामुळे खूप जास्त पीठ उडत आहे सगळीकडे. आणि इकडे शेवग्याची शेंग पण शिजत आहे. तर दिनेशला म्हणलं फ्रीज समोर ओढून घे किंवा मी पूर्ण स्वयंपाक करून घेते आणि मग काढूया. तरी पण दिनेशने इकडे सुरुवात केलेलीच आहे, सगळं काढलेलं आहे. यामध्ये काय काय ठेवलेलं आहे आणि इकडे बघू शकता हे जे ट्रे आहे ना ते काढलेलं आहे आणि यामध्ये पाणी खूप साचलेलं आहे आणि पाणी जास्त दिवस साचल्यामुळे ना खूप खराब पण झालेलं आहे ते. तर आता ते अगोदर काढलेलं आहे आणि फ्रीजमधलं सगळंच काढायचं आहे. खालच्या साईडला जे ट्रे ठेवलेलं आहे ते पण खूप काळपट झालेलं आहे. तसं तर मी वरच्यावर साफसफाई करते, पण पाणी खूप जास्त येत आहे, म्हणजे फ्रीजमध्येच पाणी साचलं जातं ना, त्यामुळे ते खूप सगळं खराब झालेलं आहे आता. तर दिनेश गेलं आहे फ्रीजच्या पाठीमागं आणि तिकडं ते म्हणजे जास्त स्पेस नाही, एकदम कॉर्नरमध्ये आम्ही फ्रीज ठेवलेला आहे ना, त्यामुळे खूप जास्त घाण झालं, म्हणजे झाडू पण जात नाही आहे तिकडं. खूप धूळ जमा झालेली आहे आणि ते फरशी पण खराब झालेली आहे. म्हणजे अधूनमधून फ्रीज काढल्यानंतर मी स्वच्छ करते आणि परत फ्रीज ठेवतो, पण दररोज काढणं होत नाही आणि महिन्यात 1 वेळा 2 वेळा काढण्याच्या ह्याच्यामध्ये ना ते फरशी पण खराब झालेली आहे, कारण तिथं हातच जात नाही, झाडू पण जात नाही.
त्यामुळे फ्रीजचं जे स्टँड आहे ना तिथं बसत नाही, कारण स्पेस कमी पडत आहे त्याला. त्यामुळे फक्त फ्रीजच ठेवलेले स्टँड काढून टाकलेले आहे आम्ही, म्हणून खालच्या साईडला झाडू पण जात नाही आहे. तर आता हे सगळी फरशी अगोदर मी स्वच्छ करून घेते. तर दिनेश इकडं पाणी टाकून बघत आहे, म्हणजे पाणी जात नाही, बाहेर जात नाही, ते पाणी आतमध्ये येत आहे. तर ते पाईप वगैरे जे बाहेर जे दिलेलं आहे ना ते काय झालेलं आहे काय माहिती, म्हणजे जाम वगैरे झालेलं आहे, पाणी जात नाही, ते सगळं चेक करत होता की पाणी बाहेरच्या साईडला का जात नाही हे तेच बघत होता. तर इकडं फायनली पाणी आता बाहेर पडत आहे, तर फ्रीज घाण होणार नाही आहे. आणि इकडं हे घेतलेले आहे हवेची मशीन, आणि मशीन इकडं फ्रीज सगळं स्वच्छ केलं जे मागलच्या साईडला आहे, म्हणजे तिकडे हात जात नाही, त्यामुळे खूप जाळी वगैरे झालेली आहे. आणि मागणं उंदीर पण आलेलं होतं, ते उंदीर मामानं पूर्ण फ्रीजचं जे मागलच्या साईडला ट्रे असताना पाणी जमा व्हायचं ते पण कट करून टाकलेलं आहे. त्यामुळे पण पाणी तिथं साचलं जात नाही, खाली पडत आहे. हे एक झालेलं आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. तर इकडं बघू शकता फ्रीजच्या मागं कसं झालेलं, कॉर्नर पूर्ण खराब झालेले, खूप धूळ जाळी जमा झालेली आहे तिथं. तर दिनेश पूर्ण ते झाडू मारलेलं आहे. मी म्हटलं कशाने तरी उकरून काढ, म्हणजे चिटकून बसलेलं आहे सगळं. फरशी पण तशीच घाण झालेली आहे. तर मी कडची दिलेली होती, कडचीनं सगळं स्वच्छ ते काढलेलं आहे उकरून वगैरे इकडं. आणि हवेच्या मशीननं पूर्ण हवा मारून सगळं ते हवेच्या प्रेशरनं धूळ निघालेली आहे इकडची. म्हणजे आपला हात, म्हणजे असं म्हणतात ना जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे, आणि जिथं आपण बघत नाही तिथं इतकी धूळ जमा होते, इतकं घाण होतं ते. तर फ्रीजच्या मागलच्या साईडला सेम तसंच झालेलं आहे. तर इकडे हवेच्या प्रेशरनं पूर्ण धुरवळा परत ते घाण सगळी दिनेशने काढलेली आहे. आणि मी फ्रीजमधले सगळे हे ट्रे काढत आहे, म्हणजे हे पण थोडेसे असे झालेले आहेत ना, म्हणजे वरच्यावर तर पुसणं होतं पण पूर्ण काढून पुसणं झालेलं नाही आहे. तर इकडं सगळं मी काढलेलं आहे. आणि इकडे घेतलेलं आहे मी भांडे क्लीनर. हे छान आहे, म्हणजे जे हे स्ट्रॉंग डाग पडलेले असतात ना पूर्ण निघतात, त्यानं चिकटपणा पूर्ण जातो. म्हणून इथं एक या भांड्यामध्ये मी पाणी टाकलं, थोडंसं लिक्विड टाकलं, आणि एक कपडा घेतलेला आहे. कपड्यामध्ये ते सगळं म्हणजे बुडवून इकडं कपडा, त्यामध्ये मी सगळं स्वच्छ केलेलं आहे फ्रीज. आणि खालच्या साईडला काही डबे ठेवलेले होते ते मात्र मी काढलेले नाही आहेत, कारण स्वच्छच आहे. जसं मी तुम्हाला म्हणत असते की वरच्यावर साफसफाई होते, त्यामुळे फ्रीज तितकं घाण नाही आहे, पण पाणी जात नाही म्हणून आम्ही पूर्ण ते काढलेलं आहे. आणि जे हे ट्रे आहे ना खालच्या साईडला ते थोडंसं असं झालेलं, एकदम काळपट झालेलं आहे. ते मला क्लीन करायचं आहे, म्हणजे पाणी थांबल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पाणी खूप साचत आहे, इथं मी कपड्यानं पुसत आहे ना तिथं पाणी खूप थांबत आहे. दररोज एक वाटी गिलास पाणी मी काढत आहे तिथून. तर तेच पाणी बाहेर जायचं, बाहेर जे सप्लाय होतं ना पाणी ते बंद झालेलं आहे, त्यामुळे फ्रीजमध्येच ते पाणी साचलं जातं आणि पूर्ण फ्रीज खराब होत आहे. तर फायनली ते व्यवस्थित केलं आहे दिनेशनं. पाणी आता बाहेर पडणार, फ्रीजमध्ये येणार नाही आहे. आणि इकडं पूर्ण फ्रीज आम्ही छान पुसून घेतलेले आहे. आणि जे हे फ्रीजमधले ट्रे वगैरे काढलेले आहेत ना हे सगळं, ते सगळं मला स्वच्छ करायचं आहे. आता निवांत करणार आहे. अगोदर फ्रीज साईडला ठेवून देतो, म्हणजे त्याच्या जागेमध्ये कॉर्नरमध्ये, कारण खूप स्पेस धरलेलं आहे. इथं बघू शकता किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही, एकतर स्वयंपाक बनत आहे सगळीकडे पसारा. फ्रीज काढल्यामुळे ते फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढून ठेवलेलं आहे, त्यामुळे खूप जास्त पसारा झालेला आहे. आणि मला चिडचिड पण खूप होत आहे, म्हणजे असा पसारा बघितला ना किचनमध्ये खूप चिडचिड होते. सगळं जागेवर व्यवस्थित ठेवलं तरच ठीक वाटतं. तर इकडे दिनेश ते मागं सरकवलेलं आहे, पण जे सामान त्याच्यामधलं काढलेलं ना ट्रे वगैरे ते सगळं नंतर लावणार आहे, पण परत समोर घ्यावं लागणार, कारण पूर्ण ओपनच होत नाही. इथं दार त्याचं अर्धच ओपन होतं. तर तेच बघत आहे दिनेश की ते व्यवस्थित ओपन पण होत नाही मम्मी इथं. पण काय करणार, कुठेही स्पेस नाही आहे, दुसरीकडे ठेवण्याचा ऑप्शनच नाही आहे. इथंच ही जागा सोडलेली होती, पण थोडासा स्पेस जास्त सोडला तर ठीक झालं असतं, पण खूपच असं झालेलं आहे, एकदम डब्यात ठेवल्यासारखं झालेलं आहे ते. तर इकडे जे ही मसाल्याचे डबे वगैरे काढून ठेवले होते ते मी परत ठेवलेले आहेत. आणि जे फ्रीजमधले ट्रे वगैरे होते ना ते सगळे मी इकडे स्वच्छ केलेले आहेत आणि व्यवस्थित पुसून ठेवत आहे, म्हणजे पूर्ण पाणी असं हडकलं जाईल तोपर्यंत. फॅन पण ऑन केलेलं आहे, आणि बाहेर नेऊन ठेवू शकत नाही मी, कारण हवा खूप भयानक आहे त्यामुळे. तर सगळे मी इथं एक कॉटनच्या कपड्याने सगळं व्यवस्थित पुसलेलं आहे. आणि सगळं आता फ्रीजमध्ये परत लावायचं आहे. असं आहे ना, म्हणजे हे फायबरचं आहे, थोडंसंही म्हणजे फायबर आहे का कशाचं आहे काय माहिती, थोडंसंही पडलं ना ते फुटून जातं. त्यामुळे म्हणलं दिनेशला अगोदर सगळं फ्रीजमध्ये लावून दे. तर इकडं सगळं फ्रीजमध्ये लावत आहे, पण फ्रीज समोर घ्यायचं होतं पण घेतला नाही. दिनेश असाच प्रयत्न करत होता. तर फायनली सगळं फ्रीजमध्ये व्यवस्थित दिनेशनं लावलेलं आहे. जे काढलेलं होतं बाहेर सगळं व्यवस्थित ठेवलं. सगळी वस्तू जिथल्या तिथं असते ना तेव्हा चांगलं वाटतं, नाहीतरी खूप पसारा वाटतो सगळीकडे. तर झालेलं आहे फायनली फ्रीज स्वच्छ. आता बाकीचा स्वयंपाक करून घेते. आणि हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. आजकाल तुम्ही लाईक करत नाही आहे, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या एका लाईकमुळे कमेंटमुळे मी खूप मोटिवेट होते. चला तर मग आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ.